तर लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या 14,672 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना आणि फळबागांना फटका बसलाय। रेणापूर, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा यासह इतर भागातही पिकांचं मोठं नुकसान झालंय। गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना मोठा फटका बसलाय। लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान केलंय। खरं म्हणजे रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 14,672 हेक्टरवरती जिल्ह्यातल्या या रब्बी पिकांना जो फटका आहे तो या अवकाळी पावसाचा बसल्याचं पाहायला मिळतंय। रेणापूर, लातूर, निलंगा, अहमदपूर यासह इतर भागात देखील प्रचंड मोठा पाऊस झाला आणि त्यामुळे ही सगळी पिकं जी आहेत ते आता जमीन उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। भुईसपाट ही सगळी जी पिकं आहेत ती झाल्याचं पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने काढणीला आलेलं ज्वारी, गहू, हरभरा यासह फळबागाला देखील प्रचंड मोठा जो फटका आहे तो फटका पाहायला मिळतोय। अक्षरशः ही सगळी ज्वारी जी आहे ती भुईसपाट झाल्याचं पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। गारपीट आणि वादळी वारा यामुळे ही सगळी जमीन उद्ध्वस्त ज्वारी झाल्याचं हे चित्र आहे। अक्षरशः शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला म्हणावं लागेल। जिल्ह्यातल्या रेणापूर, अहमदपूर, निलंगा यासह इतर भागात देखील प्रचंड मोठा गारपीट आणि अवकाळी पाऊस झालाय आणि त्यामुळे ही सगळी शेती जी आहे ती आता भुईसपाट झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जे आहे ते उद्या 2 दिवस हवामान विभागाने देखील लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा देखील दिलाय। संदीप भोसले, साम न्यूज, लातूर।